दुसरी गोष्ट अशी की तुकाराम महाराजांचे महिपतीने लिहून ठेवले की 14 टाळकरी होते. 14 टाळकऱ्यांमध्ये 4 जण ब्राह्मण होते. त्यात दुसरी गोष्ट, बहिणाबाई नावाच्या संत स्त्री या ब्राह्मण होत्या. त्या ब्राह्मण स्त्रीने वज्रोपनिषद किंवा वज्रसूची ज्याला आपण म्हणतो, त्या वज्रसूचीचा तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे मराठीत अनुवाद केला होता. आता ही वज्रसूची ब्राह्मण कोणाला म्हणावं, कोणाला म्हणू नये, यावर कठोर टीका करणारी वज्रसूची आहे. ती बहिणाबाईंनी धाडस करून ती लिहिली. त्या बहिणाबाईंनी एवढी धाडसी महिला, ती सुद्धा तुकाराम महाराजांचा खून झाला किंवा ते अदृश्य झाले, गायब झाले, बेपत्ता झाले, सापडत नाही आहेत, अशा स्वरूपाचा आवाजसुद्धा उठवणार नाही असं होणं शक्य नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की त्या काळात समजा तिथे शिवाजी महाराजांचं राज्य नसेल, आदिलशाहीचं असेल किंवा मोगलांचं असेल, असं जरी गृहीत धरलं तर गावात पाटील असतो. बहुसंख्य लोक हे बहुजन असतात गावामध्ये. त्यामुळे गावचा पाटील, कायदा सुव्यवस्था गावातली जी आहे ती पाहण्याचं काम पाटलाचं असतं. असं जर काही घडलं असतं तर पाटलाने नक्कीच फिर्याद गुजरली असेल ज्या काही सत्तेकडे असेल त्याकडे. तसं झालेलं दिसत नाही. 14 शिष्य, टाळकरी शिष्य 14 होते, त्यात 4 ब्राह्मण होते, पण 10 तर बहुजन होते ना, ते सुद्धा काहीच बोललेलं नाही. त्यामुळं तुकाराम महाराजांचा खून झाला असं म्हणणं अत्यंत असत्य आहे. कारण